या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बेरिंग किंवा त्यालाच काय म्हणलं जातं, ब्रिज बेरिंग देखील म्हणलं जातं. ब्रिज बेरिंग. आता डेफिनेशन ऑफ ब्रिज बेरिंग बघू. बेरिंग is a component or part of a bridge by which load coming from superstructure of a bridge is transmitted to the substructure such that the stresses induced remain within permissible limit. आता याच्यामध्ये जे काही बेरिंग आहे ते काय एक कंपोनंट किंवा पार्ट आहे. ब्रिज बेरिंग जी काय एक कंपोनंट किंवा पार्ट आहे ब्रिजचा. त्यानं काय होतं, जे काही लोड येणार आहे सुपरस्ट्रक्चर ऑफ ब्रिज, जे काही ब्रिजचं सुपरस्ट्रक्चर आहे त्या सुपरस्ट्रक्चरचा जो काही येणारा लोड आहे तो ते काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. आणि कुठे केलं जातं ट्रान्सफर? टुवर्ड द सबस्ट्रक्चर. म्हणजेच जे काही ब्रिज गर्डर असेल, रेलिंग असेल, डिक स्लॅब असेल, तर जो काही लोड असणार आहे ते कुठं ट्रान्सफर केलं जातं? टुवर्ड द सबस्ट्रक्चर. मग ते केल्यामुळं काय होतील, जे काही स्ट्रेसेस म्हणजे ते जे काही ताण निर्माण झालेला तो काय होईल, जे काही एक परमिसिबल लिमिट आहे किंवा अलाउएबल लिमिट त्याच्यामध्ये ते काय असतील, हे असतील, त्याच्यामध्ये ते शिल्लक असतील. म्हणजे त्या लिमिटच्या बाहेर ते जाणार नाहीत, म्हणजे ते आटोक्यात असतील त्या ठिकाणी. मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे काही डिवाईस करून जे काही स्ट्रेसेस निर्माण झालेले ते काय केलं त्यांनी परमिसिबल लिमिटमध्ये ठेवलं जातं. मग त्या डिव्हाइसला काय म्हणलं जातं किंवा त्या कंपोनंटला ब्रिजच्या बेरिंग असं म्हणलं जातं. जी काही दुसरी डेफिनेशन आहे ब्रिज बेरिंगची, म्हणजेच बेरिंगलाच कधी कधी काय म्हणलं जातं, ब्रिज बेरिंग देखील म्हणलं जातं. ब्रिज बेरिंग. ब्रिज बेरिंग. आता याची जी काही दुसरी डेफिनेशन आहे ब्रिज बेरिंगची, द devices fix on abutment and piers for pre-expansion contraction and deflection of ब्रिज सुपरस्ट्रक्चर आर नोन ॲज ब्रिज बेरिंग. जे काही ब्रिज बेरिंग आहे त्याला सिम्पली बेरिंग देखील म्हणलं जातं किंवा ब्रिज बेरिंग देखील म्हणलं जातं. मग ह्याची जी काही दुसरी डेफिनेशन आहे, द डिव्हाइसेस फिक्स ऑन अबॅटमेंट अँड पियर फॉर प्री एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन अँड डिफ्लेक्शन ऑफ द ब्रिज सुपरस्ट्रक्चर आर नोन ॲज ब्रिज बेरिंग. म्हणजेच बेरिंग काय आहे, ब्रिज बेरिंग एक डिव्हाइस आहे, जी की एक उपकरण आहे. ते कुठं बसवलं जातं, जे काही अबॅटमेंट आहे किंवा पेअर्स आहे त्याच्या टॉपला प्लेस केलं जातं किंवा बसवलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, जे काही येणारा लोड आहे तो काय होतो ह्या बेरिंगवरती ॲक्ट होतो आणि ती बेरिंग काय करते, त्या पेअर आणि ॲबॅटमेंटवरती ट्रान्सफर करते. त्याच्यामुळं जे काही तिथं स्ट्रेसेस डेव्हलप होतात ते स्ट्रेसेस काय होतात तिथं ट्रान्सफर केलं जातं टुवर्ड द अबॅटमेंट आणि पियर. आणि जे काही स्ट्रेसेस ते डेव्हलप झालेले आहेत ते काय असतील त्या ठिकाणी परमिसिबल लिमिटमध्ये असतील. त्याच ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या बेरिंग बसवल्यामुळं तिथं जे काही ॲडव्हान्टेज झालेलं आहे त्या बेरिंगमुळं काय होईल, जे काही स्ट्रक्चर आहे ब्रिज सुपरस्ट्रक्चर त्या ठिकाणी फ्रीली ते काय होईल, एक्सपांड होऊ शकतं ते सुपरस्ट्रक्चर किंवा फ्रीली कॉन्ट्रॅक्ट देखील होऊ शकतं. जे काही सुपरस्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी फ्रीली एक्सपान्शन पण होऊ शकतं, कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं किंवा त्याचं फ्रीली त्या ठिकाणी डिफ्लेक्शन होऊ शकतं ब्रिज सुपरस्ट्रक्चरचं. ह्याच्यामुळं काय होईल, ब्रिज बेरिंग बसवल्यामुळं त्या ठिकाणी
बेरिंगचा जो काही ॲडव्हान्टेज असणार आहे ते काय होईल, त्या ठिकाणी जी काही ब्रिज सुपरस्ट्रक्चर असणार आहे त्याचं फ्री एक्सपान्शन पण त्या ठिकाणी अलाव होणार आहे आणि फ्री कॉन्ट्रॅक्शन आणि डिप्लेक्शन. मग ह्या तिन्ही जी काही स्ट्रेसेस डेव्हलप झाल्या असतील या तिन्ही गोष्टीमुळं त्या ठिकाणी काय होतील, रिड्यूस होतील बाय युजिंग ब्रिज बेरिंग. तर ह्या तीन जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते अचीव केलं गेलं बाय युजिंग ब्रिज बेरिंग. तर हे दोन डेफिनेशन आहेत ब्रिज बेरिंगच्या. पहिली जी काही डेफिनेशन आहे ब्रिज बेरिंगची ती एक आहे, ब्रिज बेरिंग इज कंपोनंट ऑर पार्ट ऑफ ब्रिज. तर ब्रिज बेरिंग काय, एक घटक आहे ब्रिजचा, बाय विच त्याने काय केलं झालं, जे काही लोड कमिंग फ्रॉम सुपरस्ट्रक्चर ऑफ अ ब्रिज इज ट्रान्समिटेड टू द सबस्ट्रक्चर सच दॅट स्ट्रेसेस इंड्यूस रिमेन विदिन परमिसिबल लिमिट. जे काही स्ट्रेसेस त्याच्यामध्ये निर्माण झाले ते काय असतील त्या ठिकाणी लिमिटमध्ये राहतील. मग जी असे इक्विपमेंट किंवा डिव्हाइस आहे त्याला काय म्हणलं गेलं, ब्रिज बेरिंग किंवा सिम्पली बेरिंग देखील म्हणलं जातं. दुसरी डेफिनेशन आहे, द डिव्हाइस इज फिक्स ऑन अबॅटमेंट अँड पेयर्स फॉर फ्री एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन अँड डिप्लेक्शन ऑफ ब्रिज सुपरस्ट्रक्चर आर नोन ॲज ब्रिज बेरिंग. तर हे दोन डेफिनेशन आहेत ब्रिज बेरिंगच्या. नेक्स्ट बघू आता फंक्शन्स रिक्वायरमेंट ऑफ ब्रिज बेरिंग. आता जी काही ब्रिज बेरिंग आहे, आता मी तुम्हाला अगोदरच म्हणलेलं आहे, जी काही बेरिंग आहे त्या बेरिंगलाच ब्रिज बेरिंग देखील म्हणलं जातं, ब्रिज बेरिंग. आता ह्याचं जी काही फर्स्ट रिक्वायरमेंट आहे तर त्याची फर्स्ट जी काही रिक्वायरमेंट आहे, ब्रिज बेरिंग शुड बी कॅपेबल टू डिस्ट्रीब्यूट द सुपर इम्पोज लोड युनिफॉर्मली ऑन सबस्ट्रक्चर. आता या ठिकाणी जे काही लाईव्ह लोड आहे त्या लाईव्ह लोडला काय म्हणलं जातं, सुपर इम्पोज लोड म्हणलं जातं. जे काही लाईव्ह लोड आहे, लाईव्ह लोड त्यालाच आणखी काय म्हणलं जातं, सुपर इम्पोज लोड. जे काही ब्रिज आहे त्या वरून काय होतात, नंबर ऑफ व्हेकल पास होतात. मग जे काही व्हेकलचं होणाऱ्या जे काही व्हेकल पास होतात ब्रिजवरून त्याचं जे काही वेट असणार आहे मग ते काय असणार आहे, तुझं लाईव्ह लोड असणार आहे. काही वेळेस ह्युमन त्याच्यावरून वॉक होतात, पेडेस्ट्रियन ते ब्रिज यूज केले जातात काही वेळेस. मग त्या ह्युमनचं किंवा पब्लिकचं पेडेस्ट्रियनचं जे काही लोड असणार आहे ते त्या ब्रिजवरती आल्यानंतर त्या लोडला काय म्हणलं जातं, लाईव्ह लोड म्हणलं जातं. आणि जो काही सुपर इम्पोज लोड असणार आहे तो कदाचित त्या ठिकाणी टेम्पररी लोड असेल ब्रिजवरती, कारण प्रत्येक व्हेकल काय होणार त्याच्यावरून मूव्ह होणार आहे काही मिनटामध्ये, मग ते लोड तिथं कायमच राहणार नाही, पण त्याच्या सेम तसे लोड कित्येक त्या ठिकाणून पास होणार असतात. मग जे काही लोड असणार आहे तो सुपर इम्पोज लोड असणार आहे किंवा लाईव्ह लोड म्हणणार आहे. मग जी काही बेरिंग आहे ती कशी असली पाहिजे, त्याची क्षमता असली पाहिजे की जो काही सुपर इम्पोज लोड आहे तो सबस्ट्रक्चरवरती एकसमान त्याला डिस्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे किंवा त्याचं वितरण करता आलं पाहिजे, त्याची क्षमता असली पाहिजे अशा प्रकारची. नेक्स्ट, द मेंटेनन्स कॉस्ट शुड बी मिनिमम. आता जी काही देखभाल खर्च असणार आहे ह्याचा बेरिंगचा तो कसा असला पाहिजे, कमीत कमी असला पाहिजे. नेक्स्ट, ब्रिज बेरिंग शुड बी इझी टू इन्स्टॉल अँड कॉम्पॅक्ट इन साईज. आता जी काही ब्रिज बेरिंग आहे ती कसं पाहिजे, त्याचं जे काही स्ट्रक्चर असलं पाहिजे किंवा त्याचं कनेक्शन असलं पाहिजे ते इझी असलं पाहिजे, जेणेकरून आपण ते जे काही अबॅटमेंट असेल किंवा पियर असेल त्याच्यावर इझिली इन्स्टॉल करू, म्हणजे आपण त्यावर बसू. आणि त्याची जी काही साईज आहे ते कॉम्पॅक्ट असलं पाहिजे, ते जास्त एक्सपांडेबल साईज त्या ठिकाणी असलं नाही पाहिजे, म्हणजे ते विस्तृत जी काही साईज आहे ते तिथं राहायला नको. ते कॉम्पॅक्ट किंवा लेस साईजचं किंवा रिड्यूस साईजचं त्या ठिकाणी ब्रिज बेरिंग असली पाहिजे. नेक्स्ट, ब्रिज बेरिंग शुड प्रोव्हाइड ग्रेटर स्टॅबिलिटी टू द स्ट्रक्चर. आता ब्रिज बेरिंग अशी असली पाहिजे की जी काही स्ट्रक्चर आहे त्याला त्या ठिकाणी स्टॅबिलिटी मोठ्या प्रमाणात आली पाहिजे किंवा त्यांनी अचीव केली पाहिजे बाय प्रोव्हाइडिंग ब्रिज बेरिंग. तर हे आहेत रिक्वायरमेंट्स ऑफ ब्रिज बेरिंग किंवा काही वेळेस काय म्हणलं जातं, सिम्पली बेरिंग देखील म्हणलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे फंक्शन्स ऑफ ब्रिज बेरिंग.
आता याच्यामध्ये जे काही फंक्शन्स आहेत ब्रिज बेरिंगचे ते बघू. म्हणजे जे काही ब्रिज बेरिंग आपण कशासाठी बसवलं जातं, काय त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, तर ते ऑब्जेक्टिव्ह काय म्हणजेच थोडक्यात उद्देश जो आहे ब्रिज बेरिंग बसवण्याचा ते बघू आपण नेमकं. पण ते फंक्शन्समध्ये कर्तव्य काय आहेत ब्रिज बेरिंगचे, आपण का ब्रिज बेरिंग बसवलं जातं तर ते बघू. पहिला पॉईंट आहे टू डिस्ट्रीब्यूट द लोड रिसिव्ड ओव्हर लार्जर एरिया. आता यामध्ये पहिला जो काही फंक्शन आहे ब्रिज बेरिंगचं ते म्हणजे जे काही लोड त्याच्यावर आलेला आहे, म्हणजे जे ब्रिज बेरिंगवरती लोड ॲक्ट झालेला आहे तो लोड काय करतं ब्रिज बेरिंग जास्तीत जास्त एरियावरती ते काय करतं डिस्ट्रीब्यूट करतं. म्हणजे येणारा जो काही भार आहे किंवा जे काही लोड आहे ते लोड काय केलं जातं ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं ओव्हर लार्जर एरिया. म्हणजे मोठ्या प्रमाणात लार्ज एरियावरती त्या ठिकाणी काय केलं जातं जो लोड डिस्ट्रीब्यूट केला जातो. नेक्स्ट टू अलाऊ फॉर लॉंगिट्युडिनल एक्सपान्शन ऑर कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू चेंजेस इन द टेम्परेचर. आता जे काही सुपरस्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय होतं, जे काही स्ट्रेसेस डेव्हलप झाल्यामुळं आणि जे काही स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत ते कशामुळं होणार आहेत टेम्परेचरमुळं. मग जे काही त्या ठिकाणी लॉंगिट्युडिनल एक्सपान्शन होईल किंवा काही वेळेस कॉन्ट्रॅक्शन होईल. मग या ठिकाणी काय केलं जातं, ह्या ब्रिज बेरिंग प्रोव्हाइड केल्यामुळं ब्रिज बेरिंग त्याला अलाव करते किंवा परमिट करते लॉंगिट्युडिनल एक्सपान्शन होण्यासाठी किंवा कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी त्या स्ट्रक्चरचं. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे एक्सेसिव्ह स्ट्रेसेस डेव्हलप होत नाहीत. नेक्स्ट टू अलाऊ फॉर अँग्युलर मुवमेंट ॲट सपोर्ट ड्यू टू डिफ्लेक्शन ऑफ गर्डर. आता जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजवरती जे काही त्याच्या सेल्फ वेटमुळं किंवा त्याच्यावरती येणाऱ्या लाईव्ह लोडमुळं जे काही गर्डर्स असतात किंवा जे काही मूव्हिंग लोड आहे त्याच्यावरती मूव्ह होत असते वेळेस त्यातल्या सुपरस्ट्रक्चरचं काय होतं डिफ्लेक्शन होतं. जे काही गर्डर्स आहेत त्या गर्डरचं काय होतं डिफ्लेक्शन होतं. मग जे काही डिफ्लेक्शन आहे मग त्याला त्याच्यामुळं काय होईल त्या ठिकाणी अँग्युलर मुवमेंट काय होईल त्या ठिकाणी सपोर्टच्या ठिकाणी फॉर्म होईल किंवा प्रोड्यूस होईल. मग ती अँग्युलर मुवमेंटला अलाव करायचं म्हणजे एक परमिसिबल लिमिटपर्यंत ती मुवमेंट तिथं क्रिएट होत असते. मग ती क्रिएट झालेली मुवमेंट त्याला अलाव केलं जातं एक स्पेसिफिक किंवा परमिसिबल लिमिटपर्यंत. तर ते कशाच्या सहाय्याने केलं जातं बाय युजिंग ब्रिज बेरिंग. नेक्स्ट टू अलाव फॉर व्हर्टिकल मुवमेंट ड्यू टू सिंकिंग ऑफ सपोर्ट. आता ब्रिज बेरिंगमुळं आणखी ॲडव्हान्टेज काय होऊ शकतं तर जे काही व्हर्टिकल मुवमेंट असणार आहे म्हणजे जे काही पियर असतील अब्युटमेंट असतील त्याचं काय होणार आहे सिंकिंग होणार आहे. आता जे काही सपोर्ट आहेत जे काही ब्रिज आहे हा ब्रिज कन्सिडर करू आपण हा ब्रिज. तर ह्याच्यात जे काही सपोर्ट्स आहेत तर इथं जर सॉईलमध्ये काय होणार आहे जर इथं सिंकिंग होत असेल हे सपोर्ट सेटल डाऊन होत असेल तर त्या केसमध्ये ही ब्रिज बेरिंग त्याला अलाव करते विदाऊट डिस्टर्बन्स द सुपरस्ट्रक्चर. नेक्स्ट टू ट्रान्सफर हॉरिझॉन्टल फोर्सेस ऑकरिंग ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक्स ऑफ व्हेकल्स. आता याच्यामध्ये जे काही जेव्हा एखादं व्हेकल ब्रिजवरून मूव्ह होत असते वेळेस जे काही व्हेकल आहे ब्रिजवरून मूव्ह होते वेळेस जेव्हा ते ब्रेक अप्लाय करेल तेव्हा काय होईल हॉरिझॉन्टल फोर्सेस त्या ठिकाणी काय होतील जनरेट होतील. कशामुळे होतील जेव्हा ब्रेक अप्लाय केल्यानंतर. मग जे काही हॉरिझॉन्टल फोर्सेस डेव्हलप झालेले आहेत मग त्या ठिकाणी अलाव करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जातं ब्रिज बेरिंग प्रोव्हाइड केलं जातं. मग जे काही हॉरिझॉन्टल फोर्सेस काय झाले तिथं फॉर्म झालेले आहेत ते काय केलं जातं ट्रान्सफर केलं जातं इक्वली ओव्हर द सपोर्ट्स. तर यासाठी काय केलं जातं त्या ठिकाणी ब्रिज बेरिंग प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट टू कीप द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस विदिन सेफ लिमिट. आता याच्यामुळं जे काही लोड येणार आहे त्या ठिकाणी काय होईल जे काही लोड आल्यामुळं इथं काय होईल जे काही ब्रिज गर्डर आहेत या ठिकाणी याचं टेन्शन डेव्हलप होईल आणि इथं कॉम्प्रेशन डेव्हलप होईल. मग ही जी काही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस आहेत
मग त्या ठिकाणी जनरेट झालेले त्याला त्याच्या परमिसिबल लिमिटमध्ये ठेवण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जातं, ब्रिज बेरिंग युटिलाइज केलं जातं. म्हणजेच ब्रिज बेरिंगमुळं काय साध्य होतं, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काय राहतात त्याच्या परमिसिबल लिमिटमध्ये, म्हणजे डिझायरेबल जे काही लिमिट आहे त्याच्यामध्ये ते असतात. तर ही काय आहे फंक्शन्स ऑफ ब्रिज बेरिंग. याच्यानंतर टाईप्स ऑफ ब्रिज बेरिंग बघू. जे काही टाईप्स ऑफ ब्रिज बेरिंग आहेत ते 2 टाईप्सचे आहेत. फर्स्ट जो काही टाईप आहे तो फिक्स बेरिंग अँड सेकंड टाईप एक्सपान्शन बेरिंग. जे काही मेन टाईप म्हणतो आपण टाईप्स ऑफ ब्रिज बेरिंग और टाईप्स ऑफ बेरिंग. सिम्पली ह्याला बेरिंग देखील म्हटलं जातं किंवा ब्रिज बेरिंग देखील म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. या ठिकाणी टाईप्स ऑफ बेरिंग और ब्रिज बेरिंग, तर जे काही मेन टाईप्स आहेत ते किती 2 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे फिक्स बेरिंग अँड सेकंड एक्सपान्शन बेरिंग. आता जे काही फिक्स बेरिंग आहे परत त्याचे काय आहेत 4 टाईप्स आहेत. जे की फर्स्ट टाईप आहे फिक्स प्लेट बेरिंग, सेकंड डीप बेस बेरिंग, थर्ड रॉकर बेरिंग अँड फोर्थ नकल बेरिंग. हे काय आहेत 4 टाईप्स ऑफ फिक्स बेरिंग. जे काही फिक्स बेरिंग्स आहेत त्याचे हे टाईप्स आहेत. कोणते कोणते, फिक्स प्लेट बेरिंग यालाच काय म्हटलं जातं कधी कधी जे काही शालो अँड फिक्स प्लेट बेरिंग देखील म्हटलं जातं. शालो अँड फिक्स प्लेट बेरिंग म्हटलं जातं. आणि सेकंड आहे डीप बेस बेरिंग, थर्ड रॉकर बेरिंग अँड फोर्थ नकल बेरिंग. तर हे काय 4 टाईप्स आहेत. आणि कोणाचे 4 टाईप्स आहेत तर फिक्स बेरिंगचे. नेक्स्ट टाईप आहे मेन टाईप एक्सपान्शन बेरिंग. जे काही एक्सपान्शन बेरिंग आहे त्याचे परत किती 4 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप स्लायडिंग प्लेट बेरिंग, सेकंड डीप कास्ट विथ कर्व प्लेट, थर्ड रॉकर बेरिंग विथ कर्व बेस अँड फोर्थ रॉकर अँड रोलर बेरिंग. तर हे काय 4 टाईप्स आहेत. आणि कोणाचे टाईप्स आहेत 4 टाईप एक्सपान्शन बेरिंग. जे काही बेरिंग आहे त्याचे मेन किती टाईप्स आहेत 2च टाईप्स आहेत. पहिला टाईप कोणता आहे फिक्स बेरिंग आणि सेकंड एक्सपान्शन बेरिंग. पण त्याचे परत काय आहेत दोन्हीची 4 सब टाईप्स आहेत ईच प्रत्येकाचे. तर हे टाईप्स ऑफ बेरिंग आहेत. याच्यानंतर हे आपण रॉकर बेरिंग बघू. जो की आपलं जे काही फर्स्ट टाईप होता आपला जे काही बेरिंग आहे आपली फिक्स बेरिंग त्यातला जो काही याचे जे काही सिक्वेन्स आहे खालीवर झालेला आहे. पण आपण डिटेलमध्ये सर्वच बेरिंग कव्हर करू. तर याच्यातली जी काही फिक्स बेरिंग आहे त्यातला आपण पहिला पॉईंट बघू रॉकर बेरिंग. रॉकर बेरिंग, दिस type of bearing consists of top inverted shoe and a bottom with a rocker pin provided in between shoe. This type of bearing is suitable for long span over 80 meter. आता जे काही रॉकर बेरिंग आहे ही रॉकर बेरिंगमध्ये काय नेमकं काय केलं आहे, जे काही 2 इन्व्हर्टेड शूज आहेत जे की डायग्राममध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी हे डायग्राममध्ये याच्यामध्ये 2 शूज आहेत. म्हणजे हा टॉप शू अँड बॉटम शू. ह्या दोन्हीच्यामध्ये काय केलेलं आहे रॉकर पिन प्रोव्हाइड केलेले आहे. याच्यामुळं काय होईल या ठिकाणी जी की अँग्युलर मुवमेंट होणार आहे मेन गर्डरची त्या ठिकाणी काय केलं जाईल अलाव केलं जातं. म्हणजेच रॉकर बेरिंग अलाउज ओनली फ्री अँग्युलर मुवमेंट ऑफ मेन गर्डर. जे काही मेन गर्डर आहे त्याचं जे काही अँग्युलर मुवमेंट होणार होती त्या ठिकाणी ते काय केलं जातं अलाव केलं जातं बाय युजिंग रॉकर बेरिंग. त्याच पद्धतीनं जे काही रॉकर बेरिंग आहे ते काय करते ट्रान्समिट करते. जे काही प्रेशर येणार आहे सेंट्रली ते जे काही प्रेशर येणार आहे ते काय करते सेंट्रली काय करते ट्रान्सफर करते टुवर्ड द बेड प्लेट. हे बॉटमला जी काही प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे ही प्लेट कोणती आहे हे बेड प्लेट आहे. आणि ह्याच्यावरती जी काही प्रेशर येणार आहे ते काय करते ट्रान्सफर करते टुवर्ड द बेड प्लेट. मग अशा प्रकारचं जे काही बेरिंग आहे हे काय
सुटेबल आहे, ज्या ठिकाणी जो काही स्पॅन आहे 80 मीटर त्या ठिकाणी हे काय केलं जातं, रॉकर बेरिंग युटिलाइज केली जाते. तर हे काय रॉकर बेरिंगचे कंपोनंट्स आहेत. टॉप शू असेल, रॉकर पिन, बॉटम शू, हे काय आहेत 2 मेन कंपोनंट आहेत. आणि जे काही टॉप शू आणि बॉटम शू आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्या ठिकाणी रॉकर पिन प्रोव्हाइड केलेला आहे. ह्याच्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, रॉकर बेरिंग असं म्हणलेलं आहे. म्हणजेच फिक्स बेरिंग विच रोटेट अबाउट पिन लाईक हिंज इज नोन ॲज रॉकर बेरिंग. ह्याची जी काही डेफिनेशन आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे काय फिक्स बेरिंगचा टाईप आहे. फिक्स बेरिंग ही कोणती बेरिंग आहे, फिक्स बेरिंग आहे. इन विच रॉक्स अबाउट पिन, म्हणजे ही जो काही आहे रॉक्स म्हणजे काय अबाउट, हे पिन या ठिकाणी काय केलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि ही जी काही पिन आहे कशासारखी आहे, हिंजसारखी आहे, हिंज. याच्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी अँग्युलर मुवमेंटला होण्यासाठी अलाव केलं जाईल. म्हणून त्याला काय म्हणलं गेलं आहे, रॉकर बेरिंग. फिक्स बेरिंग विच रॉक्स अबाउट पिन लाईक हिंज इज नोन ॲज रॉकर बेरिंग. याच्यानंतरचा जो काही सेकंड टाईप आहे तो आहे नकल बेरिंग. नकल बेरिंग देखील काय आहे, आपलं जे काही फिक्स बेरिंग आहे त्याचा एक टाईप आहे. दिस टाईप ऑफ बेरिंग रॉकर पिन इज एलिमिनेटेड बाय कास्टिंग द टॉप ऑफ द बॉटम शू. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे काही पहिल्या केसमध्ये जे काही आपलं रॉकर बेरिंग होते त्याच्यामध्ये काय केलं होतं, दोन जे काही टॉप शू आणि बॉटम शू होते त्याच्यामध्ये रॉकर पिन प्रोव्हाइड केलेली होती. पण याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे काही रॉकर पिन आहे ते काय केलेलं आहे, याच्यातून एलिमिनेट केलेलं आहे, म्हणजे रिमूव्ह केलेलं आहे. आणि त्याच्याऐवजी या ठिकाणी काय प्रोव्हाइड केलेलं आहे, त्या ठिकाणी जे काही बॉटम शू आहे त्याचा जो काही टॉप आहे त्याला एक शेप तिथं दिलेला आहे. आणि तो शेप कोणता आहे, हेमिस्फिअर शेप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. आणि कशासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे, टू फंक्शन ॲज अ रॉकर पिन. जे काही रॉकर पिन आहे त्याचं फंक्शन तिथं अचीव करण्यासाठी त्या ह्याला हेमिस्फिअर शेप त्या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट, मग जे काही नकल बेरिंग जे आहे, मग कुठं सुटेबल आहे नकल बेरिंग, तर जो काही स्पॅन आहे 20 मीटरपर्यंत अशा ठिकाणी काय आहे नकल बेरिंग त्या ठिकाणी सुटेबल आहे. म्हणजे जी काही ब्रिज आहे त्याचा जो काही स्पॅन आहे 20 मीटर असेल तर त्या केसमध्ये काय केलं जातं, नकल बेरिंग युटिलाइज केली जाते. म्हणजेच नकल बेरिंग इज सुटेबल फॉर लॉंग स्पॅन ब्रिज अप टू 20 मीटर. म्हणजे 20 मीटरचा जो काही ब्रिज आहे त्याचं जी काही लेंथ आहे, स्पॅन लेंथ, त्या ठिकाणी ही नकल बेरिंग त्या ठिकाणी सुटेबल आहे. रॉकर बेरिंग आणि नकल बेरिंग याच्यामधला जो काही मेन डिफरन्स आहे, तर रॉकर बेरिंगमध्ये काय होतं, 2 शू होते, टॉप शू आणि बॉटम शू, त्यामध्ये रॉकर पिन प्रोव्हाइड केलं होतं. पण जे काही नकल बेरिंग आहे ह्याच्यामध्ये काय केलं आहे, रॉकर पिन रिमूव्ह केलेला आहे, म्हणजेच एलिमेंट केलेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ते रिमूव्ह केलेलं आहे. आणि त्याच्याऐवजी काय केलेलं आहे, जो काही बॉटम शू आहे, हे इथं डायग्राममध्ये जे काही बॉटम शू आहे तर त्यालाच काय केलेलं आहे, ह्यानी एक स्पेसिफिक हेमिस्फिअर शेप प्रोव्हाइड केलेला आहे. आणि तेच हेमिस्फिअर काय करतं, रॉकर पिनचा रोल प्ले करतं या ठिकाणी. तर ही आहे नकल बेरिंग, जे की कुठपर्यंत सुटेबल आहे, अप टू 20 मीटर जे काही ब्रिज स्पॅन आहे त्या ठिकाणी नकल बेरिंग युटिलाइज केलं जातं, ज्या ठिकाणी स्पॅन 20 मीटर आहे अशा ठिकाणी. नेक्स्ट टाईप आहे फिक्स प्लेट बेरिंग. आता जी काही फिक्स प्लेट बेरिंग आहे यालाच काय म्हणलं जातं, कधी कधी शालो बेरिंग देखील म्हणलं जातं. शालो जे काही फिक्स प्लेट बेरिंग आहे यालाच कधी कधी काय म्हणलं जातं, शालो बेरिंग देखील म्हणलं जातं. आता जी काही फिक्स प्लेट बेरिंग आहे हा सिंपल टाईप आहे. जे काही फिक्स बेरिंग आहे, फिक्स बेरिंगचा हा सिंपल टाईप आहे. जे काही फिक्स प्लेट आहे, जे काही 4 टाईप्स आहेत त्याचे, जे की आपण पाठीमागे पाहिलं, तर ही जी काही फिक्स बेरिंग आहे ह्याचा एक सिंपल टाईप कोणता आहे, फिक्स प्लेट बेरिंग. यालाच काय म्हणलं जातं, शालो बेरिंग देखील म्हणलं जातं. मग जी काही फिक्स प्लेट बेरिंग आहे याच्यामध्ये काय असणार आहे, फ्लॅट रेक्टँग्युलर स्टील प्लेट असणार आहे. आणि ती काय केलेली आहे, अटॅच केलेली आहे. कशाला, जे काही लोअर फ्लॅंज आहे ब्रिज गर्डरचा त्याला काय केलेले आहे, अटॅच केलेले आहे. याच्यामध्ये डायग्राममध्ये बघू आपण.
आता याच्यामध्ये ही जी काही इमेज दिसते ही इमेज कशाची आहे किंवा डायग्राम फिक्स प्लेट बेरिंगची आहे. याच्यामध्ये फ्लॅट रेक्टँग्युलर स्टील प्लेट आहे जी की जे काही ब्रिज गर्डर आहे त्या ब्रिज गर्डरच्या बॉटमला म्हणजेच लोअर जी काही फ्लॅंज आहे त्या ठिकाणी काय केलेलं आहे फिट केलेलं आहे. आणि जे काही अँकर बोल्ट्स आहेत त्या अँकर बोल्टनी काय केलेलं आहे त्याच्या खाली जी काही स्टील प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे परत म्हणजे तेच आपली बेस प्लेट आहे. त्या बेस प्लेटला काय केलेलं आहे बेस प्लेटवरती ही स्टील प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे आणि दोन्ही काय केलेले आहे अँकर बोल्ट्स वापरून त्या ठिकाणी काय केलेलं आहे एकमेकांना कनेक्ट केलेले आहे. मग अशा प्रकारचं जी काही बेरिंग तयार होईल याला काय म्हणलेलं आहे फिक्स प्लेट बेरिंग म्हणलेलं आहे. याच्यामध्ये सिम्पली याचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे जी काही बेस प्लेट आहे याच्यावरती ॲडिशनल काय केलेलं आहे एक स्टील प्लेट त्या ठिकाणी काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलं आहे. जे काही याचा जो काही शेप आहे तो कसा आहे रेक्टँग्युलर शेप आहे. आणि जी काही स्टील प्लेट आहे ते कशावरती प्रोव्हाइड केलेले आहे बेस प्लेटवरती पुट केलेले आहे प्लेस केलेले आहे. आणि ही दोन्ही जी काही प्लेट आहेत तर अँकर बोल्ट्स वापरून त्या ठिकाणी काय केलेले आहे कनेक्ट केलेले आहेत. आणि मग जी काही बेरिंग तयार होईल ह्याला काय म्हणलेलं आहे याने फिक्स प्लेट बेरिंग म्हणलेलं आहे. कारण इथं जी काही दोन्ही प्लेट होत्या जी काही स्टील प्लेट आणि बेस प्लेट ती दोन्ही काय केलेलं आहे कनेक्ट केलेलं आहे बाय युजिंग अँकर बोल्ट्स. मग जी बेरिंग तयार होईल त्याला काय म्हणलेलं आहे फिक्स प्लेट बेरिंग किंवा शॅलो प्लेट बेरिंग. मग अशा प्रकारची जी काही बेरिंग आहे मग कोणत्या स्पॅनसाठी सुटेबल आहे तर अशा प्रकारची जी काही बेरिंग आहे तर ही सुटेबल आहे अप टू 12 मीटर स्पॅन लेंथ. म्हणजेच फिक्स प्लेट बेरिंग इज सुटेबल अप टू 12 मीटर स्पॅन ऑफ ब्रिज गर्डर. जी काही ब्रिज गर्डरचा जो काही स्पॅन आहे 12 मीटरपर्यंत असेल तर त्या ठिकाणी फिक्स प्लेट बेरिंग सुटेबल आहे. आता लास्ट टाईप बघू जे काही फिक्स बेरिंग आहे त्याचा लास्ट टाईप डीप बेस बेरिंग. आता याच्यामध्ये जी काही डीप बेस बेरिंग आहे याच्यामध्ये डीप बेस बेरिंग इज ॲन इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ शॅलो or fixed plate bearing. This type of bearing is suitable for 12 to 20 मीटर स्पॅन. आता जी काही डीप बेस बेरिंग आहे ती काय एक महत्त्वाचा टाईप आहे. आणि कुणाचा जी काही शॅलो किंवा फिक्स प्लेट बेरिंग आहे त्याचा एक महत्त्वाचा हा एक फॉर्म आहे किंवा टाईप आहे. मग जी काही डीप कास्ट बेरिंग आहे ते किती मीटर स्पॅनपर्यंत सुटेबल आहे तर 12 to 20 मीटर स्पॅनपर्यंत काय सुटेबल आहे. म्हणजेच डीप बेस बेरिंग इज सुटेबल फॉर 12 to 20 मीटर स्पॅन. याच्यामध्ये जी काही डीप कास्ट बेस याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे जी काही बेस प्लेट आहे आणि जी काही ब्रिज गर्डर आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे स्टील डीप बेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. या ठिकाणी हा बघा याची जी काही डेप्थ आहे ती हायेस्ट आहे म्हणजे मॅक्झिमम डेप्थ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणून याला काय म्हणलेलं आहे कास्ट स्टील डीप बेस. कारण याची डेप्थ काय या ठिकाणी हाय प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ते कुठं प्रोव्हाइड केलेलं आहे ही डीप कास्ट स्टील बेस तर इन बिटवीन अंडरसाइड ऑफ ब्रिज गर्डर अँड ओव्हर द बेस प्लेट. जे काही बेस प्लेट आहे आणि जे काही अंडरसाईड आहे ब्रिज गर्डरचे त्या दोन्हीच्यामध्ये काय प्रोव्हाइड केलेलं आहे कास्ट स्टील डीप बेस तिथं प्लेस केलेलं आहे. आणि याचं जे काही फंक्शन असणार आहे जे काही रिॲक्शन जनरेट होणाऱ्या लोडमुळं एखाद्या कॉन्सन्ट्रेटेड लोड असेल त्याच्यावर जेव्हा ॲक्ट होईल मग त्याच्यावरती ॲक्ट झाल्यानंतर जी काही रिॲक्शन जनरेट होणार त्याच्यामुळं काय होतं त्या ठिकाणी डिफरंट स्ट्रेसेस इंड्यूस होतील. मग ते जे काही स्ट्रेसेस आहेत त्याला ॲब्सॉर्ब करण्यासाठी या ठिकाणी काय प्रोव्हाइड केलेलं आहे कास्ट स्टील डीप बेस या प्रोव्हाइड केलेलं आहे इन बिटवीन अंडरसाइड ऑफ ब्रिज गर्डर अँड बेस प्लेट. आणि जी काही बेस प्लेट आहे कुठं प्रोव्हाइड केलेलं आहे ओव्हर द अबॅटमेंट ऑर पियर. तर हे याचं डीप कास्ट बेस बेरिंगचं फंक्शन आहे. आणि ही जी काही डीप कास्ट बेरिंग आहे
हे कुठं सुटेबल आहे किंवा केव्हा सुटेबल आहे? डीप कास्ट बेरिंग इज सुटेबल फॉर स्पॅन ऑफ 12 to 20 मीटर. म्हणजे जो काही ब्रिज गर्डर आहे त्याचा जो काही स्पॅन आहे तो 12 to 20 मीटर असेल तर त्या ठिकाणी डीप कास्ट बेरिंग सुटेबल आहे. तर हे होते आपले फिक्स बेरिंगचे टाईप्स. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू जे काही आपले नेक्स्ट बेरिंग आहे एक्सपान्शन बेरिंग, त्याचे आपण पुढच्या लेक्चरमध्ये टाईप्स कव्हर करू.